Hello, my dear students. I hope all of you will be well at your home and also studying well. In the last session, we have started the new lesson, that is acids, bases and salts. Okay? What we have learned in the last session? Tell me what we had learned in the last session, that is what are acids, what are bases. Okay, these 2 points we had learned. Okay, what are acid? What is the taste of acid? Acids are sour in taste and bases are bitter in taste. Acids are not feel soapy to touch. Bases are soapy to touch. Another thing, in the acid there is a hydrogen ion. In the acid there is a hydrogen ion, and in the bases there is a hydroxyl, means OH ion. And what are the two types of acid we had learned? Organic acids and mineral acids. Okay, but mineral acids is not in our syllabus. Okay, we had learned about the organic acids. Organic acids are found in the nature, that is also known as a natural acid. What are the examples of natural acids? You remember? Yes, I know you are not remembering now. You see again. Okay, examples of natural acid. Lactic acid, एक काय आहे lactic acid, which is present in curd. In oxalic acid is present in spinach and tomato. चित्र बघा. Citric acid in the lemon, oxalic acid in the tomato, tartaric acid in the grapes, lactic acid in the curd, formic acid in the ant, malic acid in the apple, and acetic acid in the vinegar. ओके, तर तुम्हाला हे सगळं मी पाठ करायला सांगितले होते, पण मला माहिती आहे तुझे पाठ नसून झाले, तर वारंवार वाचा, म्हणजे पाठ होऊन जाणार. ठीक आहे ना. अनदर थिंग, व्हॉट आर द बेसिस यू लर्न. ओके, सॉरी, बेसिस पण वाचून घ्या एक वेळा. जाऊ दे, येऊन नाही राहिला पटकन. ठीक आहे ना. तर बेसिस आपण कोणते शिकलो होतो? एक आहे कॅल्शियम हायड्रोक्साईड. आलं. कॅल्शियम हायड्रोक्साईड इज फाउंड इन लाईम वॉटर. लाईम वॉटर म्हणजे चुन्याचे पाणी. विंडो क्लिनर मध्ये कोणतं बेस असतं? अमोनियम हायड्रोक्साईड. सोप मध्ये कोणतं बेस असतं? सोडियम हायड्रोक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रोक्साईड. आणि मिल्क ऑफ मॅग्नेशिया, त्याच्यामध्ये कोणतं बेस आहे? मॅग्नेशियम हायड्रोक्साईड. ठीक आहे ना. तर तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचे वेळ. ठीक आहे ना. इन विच सोर्स लाईम वॉटर कॅल्शियम हायड्रोक्साईड इज प्रेझेंट? इन द लाईम वॉटर. इन विच सोर्स ammonium hydroxide is present? Window cleaner. And which hydroxides are present, which base is present in soap? It is a sodium hydroxide or potassium hydroxide. Depends on the use. तुम्हाला कपडे धुण्यासाठी साबण पाहिजे की आंघोळीसाठी पाहिजे की भांडे घासण्यासाठी पाहिजे, त्याच्यावरून याचा उपयोग होतो. ठीक आहे ना. आणि मिल्क ऑफ मॅग्नेशिया, मी तुम्हाला याच्याविषयी जास्त सांगितलं होतं. इन द मिल्क ऑफ मॅग्नेशिया मॅग्नेशियम हायड्रोक्साईड इज प्रेझेंट. आता तुम्ही मला सांगा पटकन याचा उपयोग मी काय सांगितलं होतं आपल्यासाठी. यस, तुम्हाला कोणता त्रास झाला की डॉक्टर तुम्हाला हे गोळी देतात? एसिडिटी. जर आपल्याला एसिडिटी झाली की डॉक्टर आपल्याला टॅबलेट देतात. ते टॅबलेट कशाची असते? मॅग्नेशियम हायड्रोक्साईडची टॅबलेट असते. म्हणजे एसिड शरीरामध्ये जास्त झालं तर काय खावे लागते तुम्हाला? बेस खावे लागते. बेस जास्त झालं तर काय करावे लागते? एसिड खावे लागते. ठीक आहे ना. म्हणजे न्यूट्रलाइज होतं. ते आपण याच सेशनमध्ये मागे शिकणार आहे. ओके, ते तुम्हाला व्यवस्थित सांगितलं होतं एसिडिटी झाली की काय काय होतं इत्यादी. ठीक आहे ना. Now we will go to the next slide now. Now we will see about the indicators. Now what are indicators? Substances that assist in determining whether a given substance is acidic or basic with the help of a color change are called indicator. Indicators म्हणजे असे सबस्टन्सेस आहे. आता आपल्याकडे खूप सारे सोल्युशन्स आहेत. ठीक आहे ना. खूप सारे सोल्युशन आहेत, पण त्याच्यापैकी कोणतं सोल्युशन एसिडिक आहे, कोणतं बेसिक आहे ते आपल्याला माहिती नाही. ठीक आहे ना. तर ते माहिती करण्यासाठी आपण जे सबस्टन्सचा उपयोग करतो त्याला काय म्हणतो आपण? इंडिकेटर. These indicators are the substances which helps us to determine whether the substance is acidic or basic. जे इंडिकेटर असा सबस्टन्स आहे ज्याच्याने आपल्याला ती वस्तू एसिडिक आहे की बेसिक आहे ते समजतं. सगळ्या लक्षात आहे पॉइंट? सबस्टन्सेस that assist in determining whether a given substance is acidic or basic with the help of color change. म्हणजे इंडिकेटर टाकल्यावर त्या वस्तूचा कलर चेंज होतो. इंडिकेटर टाकल्यावर काय होतं? वस्तूचा कलर चेंज होतो. ओके,
Now, natural indicators. There are also two types of indicator, natural indicators and mineral indicators, which are used in laboratory. Okay, we will study more about the natural indicator. तर पहिलं दिलं लिटमस, ठीक आहे ना. आपल्याला 6वी चान्स नव्हता, 7वी मध्ये आपल्याला चान्स होता पाहायचा, पण तुम्ही जेव्हा आले तेव्हा मला आठवण करा, आपण याची ऍक्टिव्हिटी पक्का करू. ठीक आहे, लिटमसची ऍक्टिव्हिटी. Litmus is the most commonly used natural indicator extracted from the lichen. This is the lichen. ठीक आहे ना, this is the lichen plant. It is an association between fungi and algae. फंगी आणि algae मिळून हे प्लांट बनतं, त्याला काय म्हणतात, lichens. Two types of litmus are available in the form of a solution referred as a litmus solution, which is a violating color. litmus चे सोल्युशन बनवलं तर ते कसं होते, वायलेट रंगाचे होतं. And the strip of paper called litmus paper. Acid turns blue litmus paper red and base turn red blue. लिटमसच्या पट्ट्या बनतात. There is a two color litmus paper available in our laboratory. Red litmus paper and blue litmus paper. लक्ष द्या, पहिला नॅचरल इंडिकेटर कोणतं सांगितलं आहे, लिचेन्स. कोणतं सांगितलं आहे, लिटमस. लिटमस आहे ते कशापासून बनतं, लिचेन नावाच्या वनस्पतीपासून. लिचेन वनस्पतीमध्ये दोन ऑर्गॅनिझम सोबत राहतात. हे तुम्ही शिका पहिला पाठमध्ये, ठीक आहे ना. एक आहे फंगी आणि एक आहे अल्गी. फंगी आणि अल्गी सोबत राहिल्यावर कोणती वनस्पती बनते, लिचेन. आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, लिटमस सोल्युशन मिळतं. काय मिळतं, लिटमस सोल्युशन मिळतं. तर आपण प्रयोगशाळेमध्ये लिटमस सोल्युशनचा वापर करत नाही, आपण लिटमसच्या पट्ट्या बनवतो. काय बनवतो, पट्ट्या. त्या लिटमसच्या पट्ट्या दोन रंगाच्या आपल्या लॅबोरेटरीमध्ये असतात, ब्लू कलरच्या आणि लाल कलरच्या. There are litmus papers present in our laboratory, blue colors and red colors. And in the acid, the blue litmus paper turns red. Acid मध्ये जर ब्लू पट्टी टाकली तर ती कशी होते, रेड होते. एसिडच्या सोल्युशन मध्ये ब्लू पट्टी टाकली ती कशी होते, रेड होते. आणि रेड पट्टी टाकली तर तशीच राहते. समजा माझ्याकडे निंबू, लेमन ज्यूस काय आहे, एसिड. आपण शिकलो ना, लेमन मध्ये कोणतं एसिड आहे, सांगा पटकन, सायट्रिक एसिड. तर लेमन ज्यूस मध्ये जर तुम्ही रेड पट्टी टाकली, रेड लिटमस पट्टीशी टाकली तर ती रेडच राहणार. ती कशी राहणार, रेडच राहणार. ब्लू टाकली पट्टी तर ती रेड होणार. जे एसिड मध्ये ब्लू पट्टी कशी होते, रेड कलरची होते. पाठ करा व्यवस्थित. इन द एसिड रेड ब्लू लिटमस पेपर टर्न्स रेड. आता बेस आहे, आता तुमच्याकडे बेकिंग सोडाचे सोल्युशन आहे किंवा साबणीचा फेस आहे, ठीक आहे ना. साबणीचे कपडे धुतले पाणी राहतं की नाही, ते पाणी घ्या, त्याच्यामध्ये लिटमसची पट्टी बुडवा. तर ब्लू पट्टी ब्लूच राहणार. ब्लू पट्टी कशी राहणार, ब्लूच राहणार. आणि रेड पट्टी कशी होणार, ब्लू होणार. बेस मध्ये रेड लिटमसची पट्टी ब्लू होते आणि एसिड मध्ये ब्लू पट्टी आहे ती रेड होते. पाठ पाहिजे सगळ्यांना, ठीक आहे ना. This is the diagram of lichen. You have to identify. Sometimes the question is asked, identify this figure. The carina, it is a rectangle. Now next indicator is, आता हे बघून घ्या व्यवस्थित, ठीक आहे. इंडिकेटर टेबल व्यवस्थित बघून घ्या, ठीक आहे. इतकं डिटेल तुम्हाला नाही पाहिजे, पण मी जाणून बघून दिलाय तुम्हाला. ब्लू लिटमस सोल्युशन एसिड मध्ये कसं होते, रेड होते. जे एसिड मध्ये ब्लू लिटमसची पट्टी बुडवली की कशी होते, रेड. बघा इथे मी डायग्राम टाकली आहे. एसिड हे ब्लू पट्टी आहे, कोणती पट्टी आहे, ब्लू लिटमसची पट्टी आहे, ठीक आहे ना. ब्लू लिटमस स्ट्रिप टर्न्स रेड इफ इट डिप इनटू द एसिड. समजलं का ना पॉइंट. बघा, ब्लू लिटमस पेपर रेड होतं. आता बेस मध्ये टाका तर ती तशीच राहते, नो चेंज इन कलर. बेस मध्ये जर तुम्ही ब्लू पट्टी टाकली तर ती कशी राहते, ब्लूच राहतं. लक्षात आलं, आपल्याकडे दोन सोल्युशन आहे, एसिड आणि बेस दोन सोल्युशन आहेत. निंबूचा ज्यूस आहे, लेमन ज्यूस आहे आणि आपल्याकडे सोप वॉटर आहे, ठीक आहे ना. या दोन्ही मध्ये तुम्ही ब्लू पट्टी बुडवून बघा. तर निंबूच्या ज्यूस मध्ये ब्लू पट्टी कशी होणार, लाल होणार. आणि साबणीच्या पाणीमध्ये ब्लू पट्टी ब्लूच राहणार, ठीक आहे ना. न्यूट्रल सोल्युशन. न्यूट्रल म्हणजे काय होते, दिस सोल्युशन इज नॉट एसिडिक अँड नॉट ए बेस. जे सोल्युशन एसिडिक पण नाही आणि बेसिक पण नाही त्याला काय म्हणतात, न्यूट्रल सोल्युशन. समजणार सगळ्यांना. एसिड म्हणजे चवीने आंबट आहे, बेसिक म्हणजे बिटर आहे, हे सगळं आपण शिकलो आपण, ठीक आहे ना. पण न्यूट्रल सोल्युशन आपण आतापर्यंत वाचन आले, ठीक आहे ना. तर न्यूट्रल म्हणजे काय, असं सोल्युशन जे एसिड पण नाही आणि बेस पण नाही, एसिडिक पण नाही आणि बेसिक पण नाही, त्याला काय म्हणतात, न्यूट्रल सोल्युशन. तर न्यूट्रल सोल्युशन मध्ये तुम्ही रेड पट्टी टाकणार ती रेडच राहणार आणि ब्लू पट्टी टाकणार लिटमसची पण ब्लूच राहणार. देयर इज नो चेंज इन कलर. दोन्ही पट्ट्या टाकून बघा. समजा आपल्याकडे न्यूट्रल सोल्युशन आहे,
त्याच्यामध्ये मी रेड पट्टी पण टाकली, ब्लू पण टाकली, पण दोन्ही पट्टीमध्ये काही चेंज होणार नाही. समजलं का ना पॉईंट आहे? आता सांगा पटकन, एसिड मध्ये कोणत्या रंगाची लिटमसची पट्टी कशी होते? तर काय लिहिणार? ब्लू लिटमस पेपर टर्न्स रेड इन केस ऑफ एसिड. In case of acid, blue litmus paper turns red, and in case of base, red litmus paper turns blue. बघायचे, हे लाल पट्टी टाकली बेस मध्ये, बघा पॉइंटर दिसत नाही, ही लाल पट्टी आहे, बेस मध्ये टाकली तर कशी झाली? ब्लू झाली. बघा बेस. सगळ्यांना समजलं असेल बेटा? आहे एसिड मध्ये ब्लू लाल झाली आणि बेस मध्ये लाल आहे ती ब्लू झाली. नाव रेड लिटमस सोल्युशन, नो चेंज इन कलर. एसिड मध्ये त्याच्यामध्ये काही सोल्युशन दिलंय पण आपण लिटमस पेपर टाकलं तरी चालतं, ठीक आहे ना. इन बेसिक सोल्युशन रेड लिटमस टर्न ब्लू. इन न्यूट्रल देयर इज ए नो चेंज. आता मिथर, दिस टू आर लॅबोरेटरी इंडिकेटर्स, ठीक आहे ना. दिस टू आर द लॅबोरेटरी इंडिकेटर. कधी कधी एक्झाम मध्ये येतं, राईट द नेम ऑफ इंडिकेटर्स विच आर यूज इन लॅबोरेटरी फॉर द एक्सपेरिमेंट. ओके, तर ते कोणते कोणते आहे? मिथाइल ऑरेंज आणि फिनोल्फथेरिन. फिनोल्फथेरिन पुस्तकामध्ये नाव आहे, ठीक आहे ना, ते आपल्या न्यूट्रलायझेशन प्रोसेसमध्ये आहे. आता मिथाइल ऑरेंज, मिथाइल ऑरेंजला एसिड मध्ये टाकल्यावर रंग कसा होतो? रेड होतो. कसा होतो? रेड. आणि बेस मध्ये कसा होतो? येलो. आणि न्यूट्रल मध्ये ऑरेंज, ठीक आहे ना. मिथाइल ऑरेंजचा कलर एसिड मध्ये रेड, बेस मध्ये येलो आणि न्यूट्रल मध्ये ऑरेंज. फिनोल्फथेरिन एसिड मध्ये, हे व्यवस्थित पाठ करा, हे पाठ करायची गरज नाही, ठीक आहे बेटा. फिनोल्फथेरिन, द कलर ऑफ फिनोल्फथेरिन इन एसिड इज कलरलेस. व्यवस्थित पाठ करा, हे एक्सपेरिमेंट मध्ये पुढे आहे, ठीक आहे ना. द कलर ऑफ फिनोल्फथेरिन इन एसिड इज कलरलेस. एसिड सोल्युशन मध्ये याचा अर्थ काय होतो? इफ वी टेक अन एसिड सोल्युशन अँड इफ वी एड 2 to 3 drops of phenolphthalein, there is a no change, it is a colorless. आलं का लक्षात? आणि if we add the 2-3 drops of phenolphthalein in a base solution, आता बेस सोल्युशन मध्ये आपण फिनोल्फथेरिनचे 2-3 थेंब टाकले तर ते कसं होतं? पिंक होतं. इथे रेड दिलं आहे पण जनरली पिंक होतं, ठीक आहे ना. आलं कसं काय लक्षात? आणि याच्यामध्ये न्यूट्रल मध्ये कलरलेस. नाउ वी गो टू नेक्स्ट स्लाइड. ना टर्मरिक, हे प्रयोग तुम्ही सगळ्यांनी करायचे बघा घरी. सगळ्यांच्या घरी हळद आहे बघा. मी तुम्हाला मागचा प्रयोग करू नका म्हटलं, कारण लिटमस पेपर विकत आणायची गरज नाही. जेव्हा तुम्ही शाळेत येणार तेव्हा आपण एक लिटमस पेपरची ऍक्टिव्हिटी घेणार. ओके, लिटमस पेपर आपण प्रयोगशाळेमध्ये आहे. आता टर्मरिकचे प्रयोग तुम्ही लोकांनी करायचे. तुम्ही लोकांनी मागच्या वर्षी बघितलं असेल की तुम्ही 6 मध्ये होते, 7th क्लासच्या मुलींनी आणि मुलांनी हाऊस मध्ये छान ग्रीटिंग पेपर तयार केले होते, बरोबर आहे ना. तर तेच काम तुम्ही लोकांनी घरी करायचं आहे आणि शाळेमध्ये येताना आणायचं आहे. ओके, टर्मरिक इज ए इंडिकेटर. टर्मरिक इज ऑल्सो नॅचरल इंडिकेटर, कारण की ते पण निसर्गात मिळतं. हळद, टर्मरिक म्हणजे हळदी. भाजीमध्ये हळद टाकतो ते काय आहे? टर्मरिक. सगळ्यांच्या घरी आहे, ठीक आहे ना. ते सगळ्यांनी करायचं आहे. छान ग्रीटिंग कार्ड करून आणा माझ्यासाठी शाळेमध्ये येताना, आपण त्याला मार्क देऊ. मग टू यूज टर्मरिक एज एन इंडिकेटर, इट इज जनरली mixed with water to form paste, which is then put on the blotting paper and dried to form thin strips of the turmeric paper. इतकं मोठं पाठाची गरज नाही, ठीक आहे. मी तुम्हाला मराठी शॉर्टमध्ये सांगते. The turmeric paper is then put into the solutions in order to determine their acidity or alkaline nature. Sometimes turmeric solution is also used as an indicator. In acidic and neutral substances, the turmeric solution remains yellow in color, while in basic substances it turns brick red in color. बघा, 7वीला इतकं मोठं लक्षात ठेवायची गरज नाही, ठीक आहे ना. पण मी तुम्ही पुस्तक वाचणार नाही म्हणून मी लिहिलं, पण पुस्तक वाचलं तर पुस्तकात फार कमी आणि खूप सुंदर दिलेलं आहे. लक्षात आलं? टर्मरिक म्हणजे हळद. सगळ्यांच्या घरी हळद आहे. मराठीत तुम्हाला पटकन लक्षात येईल. अर्धा चम्मच हळद घ्यायची आहे, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये पाणी टाकून पेस्ट करायची. आज किंवा मदर हाऊ टू मेक ए पेस्ट. हळदीमध्ये थोडं थोडं थेंबाने पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करा. एक ब्लोटिंग पेपर घ्या. ब्लोटिंग पेपर नसेल तसं थोडं छिद्राची जागा कागद असतोय चालेल, ठीक आहे ना. त्याच्यावर पेस्ट लावा, ठीक आहे ना. एक कागद घ्या, कागदावर हळदीची अशी पेस्ट लावून द्या आणि त्याला वाळू द्यायचं आहे. लक्षात आलं का नाही एवढं पॉईंट? नंतर त्याला कैचीने बारीक बारीक स्ट्रिप कापा, ठीक आहे ना. जसे फिल्टर पेपर मध्ये दाखवू ना आपण, सॉरी इकडे अशा प्रकारच्या स्ट्रिप कापा, अशा लंब्या, ठीक आहे ना. दिस इज नोन एज ए टर्मरिक स्ट्रिप. सगळ्यांना लक्षात आलं असेल? पहिले हळदीची पेस्ट तयार करायची आहे टूथपेस्ट सारखी, नंतर त्याला कागदावर लावायची आहे पूर्ण, मग त्या कागदाला वाळू द्या आणि त्याच्या पट्ट्या कापून द्या. लक्षात आलं का ना पॉईंट? आता तुम्हाला ते एसिडिक आहे की बेसिक बघायचं आहे. आता मी तुम्हाला साधा प्रयोग सांगते.
कधी कधी जेवण करता करता भाजी किंवा काम करता करता भाजी आपल्या कपड्यावर सांडते, बरोबर आहे ना? तर भाजीमध्ये हळद असते की नाही सांगा पटकन. नंतर तुमची आई त्याला साबणाने धुते. मग सांगा त्या भाजीत सांडली होती ती जागा कशी होऊन जाते? आठवण करा पटकन. तुमच्या आईला विचारा. इट टर्न्स रेड. आपल्या वाईट कपड्यावर तुम्ही प्रयोग घरी करा. छोटासा वाईट कपडा घ्या रुमालासारखा, त्याच्यावर थोडीशी भाजी टाका. भाजी म्हणजे सांडवा, थोडीशी अशी रस्सा थोडासा. नंतर त्याला वाळू द्या आणि नंतर तुम्ही साबणाने धुवा. तो रेड होऊन जाईल. तो कपडा कसा होईल? रेड होईल, कारण की त्याच्यावर हळद लागलेली आहे. लक्षात आलं? तर एसिडमध्ये हळदी टाकलं तर ते तसंच राहतं, काही चेंज होत नाही. ठीक आहे ना? हळदी आहे त्याच्यावर एसिडची काय क्रिया? एसिडवर हळद आहे ती येलोच राहते. पण बेसवर हळद आहे ती कशी होते? रेड होते. समजलं काय पॉईंट आहे? आता तुम्ही ते पेपर स्ट्रिप तयार केले की नाही? ऑन दी स्ट्रिप पुट द लेमन ज्यूस. हे स्ट्रिप घ्या आणि त्याला लेमन ज्यूसच्या ड्रॉप मध्ये बुडवा. तर ती येलोच राहणार. कशी राहणार? ती येलोच राहणार. समजलं सगळ्यांना? आपण स्ट्रिप कशी तयार केले? हळदीची पेस्ट बनवून कागदावर त्याला हे करून वाळू दिला आणि स्ट्रिप बनवले. ओके. आता ते स्ट्रिपला लेमन ज्यूस मध्ये टाका. इट विल बी येलो ओनली. आता तुम्ही त्या स्ट्रिपला साबणीचा फेस करा, त्याच्यामध्ये टाका. इट विल टर्न रेड. सिंपल प्रयोग आणि सोपा प्रयोग सर्वांनी करायचा आहे. ठीक आहे ना? नेक्स्ट. आता ऍक्टिव्हिटी 1 हे सगळ्यांनी करायचे आहे बघा. असं करून आणायचं आहे माझ्यासाठी. छान ग्रीटिंग. टेक ए टेबल. आता डबल सांगत आहे. ठीक आहे? म्हणजे टाइम खूप जातो. ठीक आहे ना? तर तुम्ही लोकांनी अशीच पेस्ट तयार करून कागद तयार करायचा आहे. वाचून घ्या तुम्ही लोक. ठीक आहे ना? अशा प्रकारच्या कागदचा आकार द्या. ठीक आहे? गिव्ह शेप टू द पेपर अँड पेस्ट द टर्मरिक पेस्ट ऑन दिस पेपर. टर्मरिक पेस्ट करून कागदावर हातून दे. मग लेट इट बी ड्राय. वाळू द्या. हिअर इट इज ए सोप सोल्युशन. हे काय आहे? सोप सोल्युशन. आता एक ब्रश घ्या. ठीक आहे ना? इथे बघा इयरबड दिसत आहे. इयरबड घेतला आहे. मग याच्यात बुडवून याच्यावर छान डिझाईन केली आहे बघा. कोणत्या रंगाची डिझाईन झाली? हळदीवर एसिड टाकल्यावर, सॉरी सोप सोल्युशन टाकलं कसं झालं ते रेड कलरचं. हे सगळ्यांनी प्रयोग करून बघायचे. ठीक आहे ना? म्हणजे हळद आहे त्याच्यावर तुम्ही लेमन ज्यूसनी डिझाईन काढा तर ते दिसणार नाही, कारण की येलोच राहणार. पण जर तुम्ही सोप सोल्युशन दोन्ही करून पहा, तुम्ही सोप सोल्युशन डिझाईन काढणार तर ते लाल रंगाची अशी उमटेल. सगळ्यांना समजते बेटा? आता इंग्लिश मध्ये ऐकून घ्या व्यवस्थित. यू हॅव टू प्रिपेअर द टर्मरिक पेस्ट. ठीक आहे ना? अँड स्प्रेड इट ऑन द ब्लॉटिंग पेपर और एनी पेपर. लेट इट टू बी ड्राय अँड गिव्ह गुड शेप टू द पेपर. And take one earbud or anything whatever is available with you. Prepare a soap solution. कसे बनवतात? साबणीचे पाणी करा. सोप सोल्युशन साबणीचे पाणी करा. ठीक आहे ना? And make a design on this paper, turmeric paper. You can prepare nice greeting card. Okay? You have to do and bring in the school. Activity 1. Now next. बघा हे वाचायची गरज नाही, तुम्हाला आवश्यक पण नाही. ठीक आहे ना? पण मी जाणून बुजून दिलेलं आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी वाचायचं, बाकी काही गरज नाही. तुम्हाला मी सांगितलंय टर्मरिक आहे. एसिडवर कोणता रंग असतो सांगा पटकन? येलो रंग. टर्मरिक पण येलो कलरचा आहे आणि एसिडवर त्याचा रंग कसा असतो? येलो. आणि बेसवर कसा असतो? रेड. बेसवर कसा असतो? रेड. तुम्हाला प्रयोग करायला सिंपल. आज ऐकल्याबरोबर प्रयोग करा. छोटासा व्हाईट कपडा घ्या, त्याला थोडी भाजी लावून द्या आणि तुम्ही स्वतःच त्याला साबणाने घासून धुवा. बघा तो कलर कसा होतो? रेड होतो, कारण की त्याच्यामध्ये हळद होते. ठीक आहे ना? सिंपल प्रयोग आहे एकदम. ते वाचायची गरज आहे का सांगा बेटा? सगळ्या लेमन ज्यूसवर पहा, नो चेंज. जे एसिडवर त्याची काही प्रक्रिया होत नाही. एसिडमध्ये ते येलोच राहतं. टर्मरिक पेपर एसिडमध्ये टाकले की काय होतं? येलोच राहतं. ऑरेंज ज्यूसमध्ये पण एसिड आहे. सांगा कोणतं एसिड आहे? सायट्रिक एसिड. काही चेंज होत नाही. व्हिनेगरमध्ये एसिटिक एसिड, काहीच चेंज होत नाही. मिल्क ऑफ मॅग्नेशिया बेस आहे, बरोबर आहे ना? बेकिंग सोडा बेस आहे. लाईम वॉटर बेस आहे. कोणता बेस आहे याच्यामध्ये सांगा पटकन? कॅल्शियम हायड्रोक्साईड. याच्यामध्ये आहे सोडियम हायड्रोक्साईड. याच्यामध्ये आहे मॅग्नेशियम हायड्रोक्साईड. ठीक आहे ना? अशा प्रकारे बेसिक मध्ये काय होतं? कलर आहे तो रेड होतो. कसा होतो? रेड कलर होतो. सगळ्या लक्षात आलं असेल रे? शुगर. शुगर इज अ सॉल्ट, नो चेंज. कॉमन सॉल्ट इज अ सॉल्ट, इज नो चेंज. याच्यामध्ये काहीही चेंज होत नाही. इट इज एसिडिक और न्यूट्रल. इट इज एसिडिक और न्यूट्रल. खूप जास्त वाचायची गरज नाही. ठीक आहे ना? फक्त समजायसाठी वाचायचं, पाठ करायची गरज नाही. नेक्स्ट. थर्ड गिवन इन युअर बुक इज अ चायना रोज.
चायना रोज इज अ हिबिस्कस, जास्वंदाचे फूल. हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचे फूल सगळ्यांच्या घरी असतात. तुम्ही हे ऍक्टिव्हिटी पण करा. तुमच्या घरी नसेल तर शेजारी पाजारी कुठेही जास्वंदाचे फूल मिळेल तुम्हाला, ठीक आहे ना. जास्वंदाच्या फुलाला काय म्हणतात, चायना रोज किंवा हिबिस्कस. इज ऑब्टेन फ्रॉम द पेटल्स, पेटल्स म्हणजे पाकळ्या, पेटल्स म्हणजे काय होते, पाकळ्या. इज यूज्ड एज अ नेचरल इंडिकेटर. इफ एसिडिक सबस्टन्सेस आर एडेड इट टर्न डार्क पिंक, ठीक आहे ना. and while adding basic substances it makes green. आता बघा इथे आपण डायग्राम मध्ये दिलेला आहे बघा. इथे काय टाकलं आहे, ते पाणी आहे. वॉर्म वॉटर म्हणजे कोमट पाणी घ्यायचं आहे. सिंपल ऍक्टिव्हिटी आहे. एक वाटी घ्या, बिकर तर घरी नसतं बेटा आपल्या. एक वाटी घ्या, वाटीमध्ये कोमट पाणी घ्या, ठीक आहे ना. टेक वन युटेन्सिल और बाउल. इन दिस बाउल यू टेक ए वॉर्म वॉटर and add the petals of china rose, म्हणजे जास्वंदाच्या फुलाच्या पाकळ्या घ्या. ओके. द कलर ऑफ वॉटर विल बी चेंज. पाण्याचा रंग आहे तो सावून जातो, ठीक आहे ना. दिस इज नथिंग बट द इंडिकेटर ऑफ चायना रोज. याला आपण काय म्हणणार, चायना रोजचे इंडिकेटर आपण तयार केलं. लक्षात आला. नाव टेक दिस इंडिकेटर इन द अदर स्मॉल बाउल अँड पुट सम लेमन ज्यूस. आणि त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं लेमन ज्यूस, लिंबूचा रस टाका. तर बघा इथे काय लिहिलं आहे, एसिड मध्ये त्याचा रंग कसा होतो, डार्क पिंक. लेमन ज्यूस टाकल्याबरोबर याचा रंग, या सोल्युशनचा रंग कसा, डार्क पिंक होऊन जाणार. लक्षात आला. आता एका ह्याच्यामध्ये थोडं साबणीचं पाणी घ्या, त्याच्यामध्ये हे थोडंसं टाका, तर ते कसं होऊन जाईल. सगळ्या ऍक्टिव्हिटी समजते की नाही सांगा पटकन. तुम्हाला जास्वंदाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे, त्याला कोमट पाण्यामध्ये टाका, म्हणजे ते झालं तुमचं रोज, चायना रोजचं इंडिकेटर झालं. आता तुम्ही निंबूचा रस घ्या, त्याच्यामध्ये याचे 2-4 थेंब टाका. तर ते निंबूचा रस कोणत्या रंगाचा होईल सांगा पटकन, पिंक कलरचा, डार्क पिंक कलरचा होईल. ओके. आता तुम्ही साबणीचे पाणी घ्या किंवा बेकिंग सोडाचं सोल्युशन करा, त्याच्यामध्ये थोडंसं 2-4 थेंब टाका, तर ते सोल्युशन कसं होऊन जाणार, ग्रीन होऊन जाणार. तर कलर पाठ करा आणि ऍक्टिव्हिटी करून बघा. पण टर्मरिक आणि चायना रोज ऍक्टिव्हिटी यू कॅन डू इन युअर होम वेल एज कम्पेअर्ड टू स्कूल. ओके. आता मिथालोन वगैरे मी तुम्हाला सांगितलं का पाठ करायचं वगैरे, हे पहा फक्त पाठ करा. फिनोप्टेरिन, एसिड मध्ये कलर रेस आणि बेस मध्ये पिंक. सगळ्यांना समजले असेल बेटा. मग हेच आहे ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. ओके. तर तुम्ही लोकांनी हे सगळं वाचून ऍक्टिव्हिटी करा. फार सिंपल ऍक्टिव्हिटी आहे. अजून एक मराठीत सांगते, इंग्लिश मध्ये सांगते, आता मराठी सांगून जाईल, ठीक आहे ना. टेक वन बाउल. इन दिस बाउल टेक वॉर्म वॉटर. ओके. In this warm water you have to add petals of china rose. Okay. The solution of warm water, the color of the warm water will be changed. It is nothing but the indicator of china rose. Okay. Now take in one utensil little lemon juice or orange juice or vinegar, whatever acid present with you, and add 2-3 drops or 5-6 drops of china rose solution. The color will be changed to dark pink. Color कसा होऊन जाणार, डार्क पिंक, ठीक आहे ना. अँड नाउ प्रिपेअर द सॉल्ट सोल्युशन, ठीक आहे ना. प्रिपेअर द सोप सोल्युशन. इन दिस सोप सोल्युशन यू एड 5-6 ड्रॉप्स ऑफ चायना रोज इंडिकेटर. इट विल टर्न डार्क ग्रीन और ग्रीन. ओके. ही ऍक्टिव्हिटी पण करा आणि व्यवस्थित वहीमध्ये लिहून टाकायची. ओके. हे पण तुम्हाला काही गरज नाही सगळं वाचायची, हे करायची, ठीक आहे ना. पण इथे दिलेलं आहे टेस्ट सोल्युशन, इनिशियल कलर, फायनल कलर. शॅम्पू मिल्की ग्रीन, फायनल कलर. शॅम्पू आहे ते काय आहे, बेज आहे, बरोबर आहे ना. शॅम्पू मध्ये तुम्ही चायना रोज टाकून बघा, शॅम्पू मध्ये तुम्ही चायना रोजचं सोल्युशन टाकून बघा, ते ग्रीन होऊन जाणार. काही शॅम्पू काय आहे, बेज आहे. लेमन ज्यूस आहे, इथे कलर पा बरोबर आहे, ठीक आहे ना. ते कसं मॅग्नेटा म्हणजे पिंक होऊन जाणार. सोडा वॉटर, कलर रेस ग्रीन, ठीक आहे ना. तर हे सगळं तुम्हाला पाठ करायची गरज नाही आहे बेटा, ठीक आहे ना. फक्त लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, चायना रोजचे इंडिकेटर एसिड मध्ये टाकल्यावर कोणत्या कलरचं होतं, पिंक कलरचं होतं, डार्क पिंक कलरचं. ऍक्टिव्हिटी केली म्हणजे पाठ होऊन जाईल, ठीक आहे ना. आठवण करा पटकन. चायना रोजच्या सोल्युशनला जर तुम्ही एसिड मध्ये टाकलं तर कलर कसा होतो, डार्क पिंक, आणि बेस मध्ये टाकलं तर ग्रीन. टर्मरिकला आपण एसिड मध्ये टाकलं तर रंग कसा होतो, तोच राहतो, येलोच राहतो. पण बेस मध्ये टाकल्यावर कसा होतो, ग्रीन, रेड कलर, सॉरी, बेस मध्ये टाकलं तर कसा होतो, रेड कलर होतो. आणि लिटमसचं, ब्लू लिटमस पेपर एसिड मध्ये कोणत्या कलरचा होतो, लाल होतो. ब्लू लिटमस पेपर एसिड मध्ये कसा होतो, लाल होतो. आणि बेस मध्ये रेड लिटमस पेपर कसा होतो, ब्लू होतो.
बस एवढं पाठ करणं फार इम्पॉर्टंट आहे. बाकी खूप जास्त तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही. ओके, थँक्यू बेटा. डू वेल अँड स्टडी वेल. बाय.